Hello, welcome back. How are you all? I hope you are all well. आजच्या लेक्चर मध्ये आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ॲमीटर काय आहे? बेसिकली ॲमीटर हा वर्ड दोन शब्दांपासून डिवाइड केलेला आहे. द टू वर्ड्स आर एम्पियर मीटर. एम्पियर मीटर यातला एम आणि मीटर हे जोडून ॲमीटर असा शब्द तयार झालेला आहे. ॲमीटर मीटर. एम्पियर हे करंटचं युनिट आहे आणि करंट मेजर करणारा जे डिव्हाइस आहे त्याला म्हणतो आपण ॲमीटर. आणि व्होल्टमीटर दुसरा डिव्हाइस जो आपण शिकणार आहोत तो आहे व्होल्टमीटर. व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी जे आपण डिव्हाइस वापरतो त्याचं नाव आहे व्होल्टमीटर. आता दोघांच्या वर्किंग मध्ये काय फरक आहे, कशा पद्धतीने वर्किंग करतो आणि नंतर आपण एका साध्या गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये आणि ॲमीटर मध्ये कसं कन्वर्ट करतो ते आपण शिकणार आहोत. तर त्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण आता इथे डिस्कस करू. लक्षात घ्या की ह्या लाईन मधला करंट मला मोजायचा आहे. हे सर्किट आहे, हा रेझिस्टन्स आहे, याच्या अक्रॉस ही बॅटरी जोडलेली आहे मी आणि या लाईन मधला करंट मला मेजर करायचा आहे. ह्या सर्किट मधून जाणारा करंट आहे I. सेलचा ईएमएफ आहे समजा E आणि हा एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे R. या एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून ह्या सर्किट मधून करंट पास होतोय. मला ह्या सर्किट मधला करंट मेजर करायचा आहे तर ॲमीटर मला इथे सिरीज मध्ये जोडावं लागेल. सेम करंट त्याच्यातून पास झाल्यानंतर त्या डिफ्लेक्शन ॲमीटरचं डिफ्लेक्शन करंटला प्रोपोर्शनल असेल. डिफ्लेक्शन ऑफ ॲमीटर विल बी प्रोपोर्शनल टू द current, so it will help you to measure the current. Means important point is for measurement of current the ammeter must be connected in series. This is the first important point. ज्यावेळेस हे करंट मोजायचं आहे ॲमीटर सिरीज मध्ये जोडावं लागतं. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. आता इथे सिरीज मध्ये जोडल्यानंतर ॲमीटर आपण सिरीज मध्ये जोडायला पाहिजे. म्हणजे इथे मी एक महत्त्वाचा पॉइंट लिहितो आहे. फॉर मेजरमेंट ऑफ करंट, for measurement of current, ammeter must be connected in series. Ammeter must be connected in series. Must be connected in series. हा महत्त्वाचा पॉइंट आहे कारण सेम करंट त्याच्यातून पास व्हायला हवा तरच त्याचं डिफ्लेक्शन करंटला प्रोपोर्शनल असेल आणि त्या डिफ्लेक्शनवरून आपल्याला करंट मेजर करता येईल. आता नेमका ॲमीटर कनेक्ट केल्यानंतर काय चेंजेस होतात हे लक्षात घ्या. ॲमीटर म्हणजे बेसिकली हा एक गॅल्व्हनोमीटर आहे आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये कॉईल असते. तो करंट त्या कॉईल मधून पास होतो. द करंट passes through the coil so that the galvanometer shows the deflection. The deflection is according to the current. जितका जास्त करंट तेवढं त्याचं जास्त डिफ्लेक्शन आणि आपण मग त्याच्याप्रमाणे तो करंट मेजर करतो. आता बेसिकली ह्या कॉईलला स्वतःचा रेझिस्टन्स आहे R डॅश म्हणूया आपण त्याला. म्हणजे बिफोर connecting the ammeter, the resistance of the circuit was only R. Before connecting the ammeter, the resistance of the circuit was R, and a certain I current was flowing through it. एक निश्चित करंट I फ्लो होत होता. परंतु आता मी ज्यावेळेस ॲमीटर जोडलं, ह्या सिरीजचा रेझिस्टन्स वाढलेला आहे. Whenever I connected this resistance in series, the ammeter in series, there is an increase in resistance. आणि आता हे दोन रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये झाल्यामुळे या सर्किटचा रेझिस्टन्स वाढलेला आहे. आणि रेझिस्टन्स वाढल्यामुळे करंट कमी होतो आणि त्यामुळे आपण जो मेजर केलेला करंट आहे तो ऍक्च्युअल ॲमीटर शिवाय असलेल्या करंट पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण करंट ॲमीटर जोडतो त्यावेळेस त्या सर्किट मधला करंट कमी होतोय. याच्यामुळे मला करंट डिस्टर्ब नाही करायचा आहे, करंट चेंज न होऊ देता मेजर करायचा आहे. परंतु ॲमीटर जोडल्यानंतर ह्या सर्किट मधला करंट कमी होतोय, which is not required, which is not expected. You need a device which can measure the current only without changing it. तुम्हाला असं डिव्हाइस करायचं आहे की जो करंट मेजर करू शकतो आणि परंतु करंटची व्हॅल्यू चेंज झाली नाही पाहिजे. मग आता आयडियल ॲमीटर कुठला असेल तर आयडियल ॲमीटर असा असेल की ज्याच्यामुळे रेझिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होणार नाहीये आणि तो आयडियल ॲमीटर असणार आहे ज्याचा रेझिस्टन्स 0 असतो. म्हणजे इथे एक महत्त्वाचा पॉइंट सांगतो. For ideal emitter, resistance is 0. ही एकदम आयडियल कंडिशन झाली. रेझिस्टन्स इज 0.
आयडियल म्हणजे अगदी आदर्श ॲमीटर की ज्याच्यामुळे करंटला डिस्टर्ब होणार नाही परंतु करंट मेजर करता येईल. आता ही आयडियल कन्सेप्ट झाली. तर आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स असायला पाहिजे 0. ही आयडियल कन्सेप्ट आहे. आयडियल म्हणजे एकदम आदर्श ॲमीटर कसा असावा असा ॲमीटर, बरोबर आहे. त्याच्यामुळे आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 आहे. पण प्रॅक्टिकली असा कुठलाच गॅल्व्हॅनोमीटर नाहीये की ज्याचा रेझिस्टन्स 0 असेल. मग आता हा रेझिस्टन्स तर 0 होणार नाहीये, पण मला 0च्या जवळ न्यायचा आहे. मग मी ह्याला काय करणार आहे, तर हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे याचा रेझिस्टन्स मला कमी करायचा आहे. म्हणजे मी हा गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटर म्हणून यूज करणार आहे. तर तो करण्यासाठी मी याला एक पॅरलल मध्ये लो रेझिस्टन्स जोडणार आहे, ज्याला आपण शंट म्हणतो. आय एम गोइंग टू कनेक्ट ए लो रेझिस्टन्स इन पॅरलल विथ दिस गॅल्व्हॅनोमीटर शंट. आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामुळे काय होईल, तर गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट ज्यावेळेस आपण पॅरलल मध्ये जोडतो, ज्यावेळेस मी दोन रेझिस्टन्सेस पॅरलल मध्ये कनेक्ट करतो, तर त्यांचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स यांच्यातला जो स्मॉल आहे त्याच्याही पेक्षा कमी असेल. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स हाय, परंतु हा मी लो रेझिस्टन्स शंट इथे जोडलेला आहे. या कॉम्बिनेशनचा रेझिस्टन्स या शंट पेक्षा सुद्धा लो होणार आहे. इट विल बी स्मॉलर दॅन शंट. आणि मग त्याच्यामुळे ह्या गॅल्व्हॅनोमीटर अरेंजमेंटचा ॲमीटरचा रेझिस्टन्स अतिशय कमी झालेला आहे आणि ज्याच्यामुळे करंट मध्ये फरक पडणार नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेस मी एखाद्या गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटर मध्ये कन्व्हर्ट करणार आहे, ॲमीटर म्हणून यूज करणार आहे, त्यावेळेस मी एक लो रेझिस्टन्स ज्याला आपण शंट म्हणतो तो मी पॅरलल मध्ये जोडणार आहे. ओके, आय होप दिस इज हाऊ वी आर गोइंग टू कन्व्हर्ट. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. दिस इज हाऊ वी आर गोइंग टू कन्व्हर्ट ए सिंपल गॅल्व्हॅनोमीटर इनटू एन ॲमीटर. द इम्पॉर्टंट पॉइंट काय असेल की एखाद्या सिंपल गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी त्याच्यासाठी एक लो रेझिस्टन्स पॅरलल मध्ये आपण जोडतो. हे बेसिक प्रिन्सिपल आहे ॲमीटरचं. ओके ओके, in this part we are going to discuss how a galvanometer is converted into an ammeter. तर हा आपला बेसिक गॅल्व्हॅनोमीटर आहे ज्याचा मला ॲमीटर म्हणून यूज करायचा आहे. हा गॅल्व्हॅनोमीटर मी सिरीज मध्ये जोडणार आहे आणि अर्थात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा रेझिस्टन्स मी लो रेझिस्टन्स याच्या अक्रॉस शंट म्हणून जोडलेला आहे. आणि आता हे जे कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे, दिस कॉम्बिनेशन इटसेल्फ इज द ॲमीटर. हे जे कॉम्बिनेशन आहे हे आता ॲमीटर झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर याच्यापासून आपण काय अचीव केलेलं आहे, याच्यापासून आपल्याला काय मिळालेलं आहे या ॲमीटरच्या कॉम्बिनेशन मुळे, किंवा तुम्ही शंट का जोडला हा तुमच्या मनामध्ये एक डाऊट आहे. तर त्याचे मी तुम्हाला ओके, आता आपण शिकणार आहोत की गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन ॲमीटर मध्ये कसं करणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲमीटरचा रेझिस्टन्स हा 0 असला पाहिजे. आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स 0 असला पाहिजे. 0 आणणं शक्य नाही, म्हणून आपण जितका शक्य तितका लो करणार आहोत. आपण वी आर गोइंग टू रिड्यूस इट टू द लोएस्ट व्हॅल्यू ॲज पॉसिबल. मग हा आपला गॅल्व्हॅनोमीटर आहे. आणि रेझिस्टन्स कमी करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पॅरलल मध्ये रेझिस्टन्स जोडावा लागतो. हा पॅरलल मध्ये मी रेझिस्टन्स जोडणार आहे. आता ही आपली मेन लाईन आहे ज्याच्यामध्ये मी हा गॅल्व्हॅनोमीटर ॲमीटर म्हणून यूज करतो आहे. याचा रेझिस्टन्स आपण G म्हणूया, G किंवा RG कुठलाही एक तुम्ही नेम यूज करू शकता. आणि त्याच्या सोबत मी हा शंट जोडलेला आहे पॅरलल मध्ये. मला मेन लाईन मधला करंट मोजायचा आहे I. बिफोर जॉइनिंग दिस शंट the current was entirely passing through the galvanometer. शंट जॉईन करण्यापूर्वी हा कंप्लीट करंट जो आहे तो गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होत होता. मग आता गॅल्व्हॅनोमीटर स्वतःच मी ॲमीटर म्हणून जर यूज केला असतं तर काय प्रॉब्लेम होता. 2-3 त्याच्यामध्ये इश्यूज आहेत. नंबर 1, गॅल्व्हॅनोमीटर गिव्स ए फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ व्हेरी स्मॉल करंट. हा गॅल्व्हॅनोमीटर त्याचं फुल स्केल डिफ्लेक्शन अतिशय स्मॉल करंटला देतो आणि त्याच्यामुळे त्याची रेंज अतिशय छोटी असते. गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ व्हेरी स्मॉल रेंज. गॅल्व्हॅनोमीटर रेंज इज व्हेरी स्मॉल. Galvanometer range is very small, and that is why it can be used to measure very small currents only. Okay, it can be used to measure very small currents only. म्हणजे फक्त स्मॉल करंट मोजण्यासाठीच मी गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग करू शकतो. आणि
जास्त करंट मी त्याच्यामध्ये मेजर करू शकत नाही, हा पहिला ड्रॉबॅक आहे. नंबर सेकंड, गॅल्व्हॅनोमीटर आपण सिरीज मध्ये जोडलेलं होतं, गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेलं होतं सिरीज मध्ये, त्याच्यामुळे मेन लाईनचा रेझिस्टन्स वाढलेला होता आणि त्याच्यामुळे करंट ड्रॉप होत होता. करंट ड्रॉप ड्यू टू द गॅल्व्हॅनोमीटर, म्हणजे जो मला करंट मेजर करायचा होता तोच करंट ऍक्च्युली कमी झालेला आहे, जो मला होऊ द्यायचा नव्हता. हा सेकंड पॉइंट. आणि नंबर 3, जर मी याही कंडिशन मध्ये हाय करंट पास केला असता गॅल्व्हॅनोमीटर मधून, तर गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे डॅमेज टू द कॉईल ड्यू टू एक्सेसिव्ह करंट, ड्यू टू हाय करंट, आणि त्याच्यामुळे हा गॅल्व्हॅनोमीटर फेल झाला असता. मग आता हे 3 प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचे. तर 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की मी एक लो रेझिस्टन्स शंट याला पॅरलल मध्ये जोडणार आहे. हा लो रेझिस्टन्स शंट मी इथे पॅरलल मध्ये जोडणार आहे. याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल की सर ऍडव्हान्टेज कसे झाले किंवा हे तिन्ही प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह झाले, तर याच्यावर आपण इथे डिस्कस करू. डिअर स्टुडंट्स, इथून करंट जो आलेला आहे आय, या गॅल्व्हॅनोमीटरला जाण्यापूर्वी आता त्याला 2 रस्ते मिळालेत. आपण करंट बायपास केलेला आहे. अर्थात गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स खूप हाय आहे, शंटचा रेझिस्टन्स खूप कमी आहे. जास्तीत जास्त करंट ह्या शंट मधून बायपास करून निघून जाईल, बरोबर आहे. आणि अतिशय कमी करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होईल, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन अतिशय कंट्रोल करता येईल आपल्याला. गॅल्व्हॅनोमीटर मधून कमी करंट पास होत असल्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर मधून लो करंट पास होईल आणि जास्तीत जास्त करंट शंट मधून पास होईल. म्हणजे डिफ्लेक्शनचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे, त्याची रेंजचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे. सेकंड प्रॉब्लेम, ह्या कॉम्बिनेशनचा रेझिस्टन्स कमी झालेला असल्यामुळे, अतिशय कमी झालेला असल्यामुळे, हा शंटची व्हॅल्यू खूप लो आहे. शंट हॅज ए लो व्हॅल्यू अँड द कॉम्बिनेशन हॅज रेझिस्टन्स इवन लोअर, म्हणजे ह्या दोघांचा रेझिस्टन्स एस पेक्षा सुद्धा कमी येणार आहे. त्याच्यामुळे बाय द इंट्रोडक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर अँड शंट there is not much change in the ammeter resistance, आणि एमिटर रेझिस्टन्स मध्ये जास्त चेंज होत नसल्यामुळे या करंटचा ड्रॉप फारसा होणार नाही. करंट ड्रॉप कंट्रोल केला जाईल आणि मग जास्तीत जास्त इथे रेझिस्टन्स खूप कमी असल्यामुळे ऑफकोर्स काही सिग्निफिकंट चेंज रेझिस्टन्स मध्ये होणार नाही आणि त्याच्यामुळे करंट ड्रॉप होणार नाही. हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतोय. सेकंड प्रॉब्लेम. पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा झाला की मेजॉरिटी ऑफ द करंट विल फ्लो थ्रू द शंट, very small current will flow through the galvanometer, so the deflection can be controlled. Secondly, current drop जे होण्याची समस्या होती गॅल्व्हॅनोमीटर जोडल्यामुळे, तर शंट जोडल्यामुळे रेझिस्टन्स कमी झाला, अर्थात त्याच्यामुळे करंट जरी ड्रॉप झाला तर तो अगदी निग्लिजिबल असेल आणि त्याच्यामुळे त्या वर्किंगला काहीही परिणाम होणार नाही. तिसरी गोष्ट, गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट अतिशय कमी असल्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर कॉईल जळण्याचे चान्सेस इथे राहणार नाही, डॅमेज होणार नाही. म्हणजे तुमचे ऑल दीज प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड by connecting a shunt in parallel. I'll repeat it in English so that you can understand it, because you have to appear for the exam in English only. Okay, see, this is the galvanometer which I am primarily using as a main component of the ammeter. Galvanometer is the main component of the ammeter. Now you will ask me, sir, what is a galvanometer? A galvanometer is a device in which the deflection of the coil is directly proportional to the current. Deflection of the coil is directly proportional to current. So I is directly proportional to theta. So more is the current, more is the deflection. त्याच्यामुळे डिफ्लेक्शन करंटला डिपेंड असतं. या गॅल्व्हॅनोमीटर कॉइलच्या डिफ्लेक्शन वरून तुम्ही करंट मेजर करू शकता. यू कॅन मेजर द करंट by measuring the deflection of the coil. So this is the working principle of the galvanometer. Now I am using this galvanometer in a circuit, in a certain circuit in which I need to measure the current. So I need to put the galvanometer in series with the line through which the current is to be measured. Since I have connected this galvanometer in series, there are certain drawbacks. The first one, the galvanometer coil has its own high resistance. When I connect it in series, this increases the resistance of the circuit, thereby decreasing the current. So there will be a drop of current by connection of galvanometer only. The current gets dropped due to connection of the galvanometer. The second point, the galvanometer gives a full scale deflection for a very small current. So even if I use this galvanometer as an ammeter, it can be used to measure very small currents, and
its range will be very small. That is the second drawback. The third will be, if I allow high current to pass through the galvanometer, there is a possibility that the coil gets burned or damaged. You need to avoid all these drawbacks. You need to control these drawbacks. How can it be done? There is a simple solution by connecting a shunt across the galvanometer. Shunt is a very low resistance. Now all the three drawbacks are removed. Let me explain how. Galvanometer resistance is high, as I have mentioned you, but shunt has a very low resistance. Whenever I connect two resistances in parallel, Rp is equal to, as you are aware, R1 R2 upon R1 plus R2. The resistance of the combination of two resistances in parallel is smaller than the smallest of the two. ह्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स ह्यांच्यात जो छोटा आहे त्याच्याही पेक्षा लहान आहे. आता गॅल्व्हनोमीटर हाय, शंट लो आहे. या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स शंट पेक्षा सुद्धा स्मॉल येणार आहे. त्याच्यामुळे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली कमी झालेला आहे. त्याच्यामुळे करंट ड्रॉप होणार नाही. झाला तरी अतिशय मायनर करंट ड्रॉप होईल, विच इज अलाउड, विच इज परमिसिबल. म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधला करंट ड्रॉपची समस्या सॉल्व्ह झाली. नंबर 2, majority current shunt मधून पास होणार आहे. A majority of the current will flow through the shunt and that is why the deflection of the galvanometer will be controlled, so you can use it for measurement of high current. Number 3, since a very small current is flowing through the galvanometer, the possibility of damage to the coil of the galvanometer is eliminated. So all the problems involved in using a galvanometer as an ammeter are solved by connecting a shunt across it. This is how you have to understand it. Now let us see the mathematical part of it. Okay, आता आपण गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन एमीटर मध्ये कसं करायचं हे शिकणार आहोत. हा गॅल्व्हनोमीटर आपल्याला सिलेक्शन करायचं व्हॅल्यूज जी. जर मी या गॅल्व्हनोमीटर मधून Ig इतका करंट सेंड केला तर हा फुल डिफ्लेक्शन दाखवतो. म्हणजे Ig इज द मॅक्सिमम करंट that can flow, maximum current that can flow through the galvanometer, याचा अर्थ काय? तर Ig इतक्या करंटला तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो आहे. म्हणजे त्याची रेंज संपतीये. बरोबर आहे. ही काही मिली एंपियर मध्ये रेंज असू शकते. म्हणजे 2 मिली एंपियर, 5 मिली एंपियर एवढी रेंज आहे. म्हणजे मी मॅक्सिमम इथपर्यंतच करंट मोजू शकतो प्युअर गॅल्व्हनोमीटर वापरून. म्हणजे ही रेंज ऑफ गॅल्व्हनोमीटर आहे. रेंज ऑफ गॅल्व्हनोमीटर विच इज व्हेरी लो. बरोबर आहे. आणि आता मला ह्याला मॉडिफाय करायचं आहे. आय वॉन्ट टू मॉडिफाय इट सो दॅट आय कॅन मेजर करंट अप टू I. दिस इज द मॅक्सिमम करंट टू बी मेजर्ड. मॅक्सिमम करंट टू बी measured. म्हणजे without any arrangement, without any modification, I could measure only current up to Ig. But now I want to modify it so that I can measure current up to I. मग आता इथे एक फॅक्टर येतो ज्याचं नाव आहे रेंज एम्प्लिफिकेशन फॅक्टर. रेंज एम्प्लिफिकेशन फॅक्टर. तुम्ही म्हणाल की सर रेंज एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय? तर मी आता I करंट मोजू शकतो जो की मी पूर्वी Ig पर्यंतच मेजर करू शकत होतो. म्हणजे हा जो रेशो आहे याला म्हणायचं रेंज एम्प्लिफिकेशन फॅक्टर. आता हे करण्यासाठी मी काय केलेलं आहे की हा लो रेजिस्टन्स इथे मी शंट म्हणून जोडलेला आहे. अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर हा शंट आहे. बघा मेन लाईन मधला करंट I पास होणार आहे, मॅक्सिमम करंट. त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर मधून मॅक्सिमम करंट गेला पाहिजे. म्हणजे Ig इतका करंट गेला पाहिजे. हा Ig, इथे करंट I आहे. म्हणजे इथला मॅक्सिमम करंट त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर मध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन, मॅक्सिमम करंट. ओके. इथला करंट कमी करा, ऑटोमॅटिकली गॅल्व्हनोमीटर मधला करंट कमी होतो, डिफ्लेक्शन कमी होतं. ह्या दोन्ही पण मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत. म्हणजे हा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट टू बी मेजर, अर्थात रेंज असणार आहे 0 to I. ज्यावेळेस मेन लाईन मध्ये 0 करंट आहे, गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 करंट असणार आहे. आणि जसं जसं मेन लाईन मधला करंट वाढत जाईल तसं तसं गॅल्व्हनोमीटर मधला करंट वाढत जाईल. तर गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 to Ig होणार आहे. म्हणजे हा 0 असताना हा 0 असेल, हा I असताना हा Ig असेल. म्हणजे Ig हा मॅक्सिमम करंट आहे गॅल्व्हनोमीटर मधला
आणि राहिलेला करंट ह्या शंट मधून पास होणार आहे, याला आपण IS नाव देऊ. करंट थ्रू द शंट इज IS. इफ यू अप्लाय किरचॉफ फर्स्ट लॉ हियर, you get I is equal to Ig plus Is. I is equal to Ig plus Is. हे इथे याचं डिव्हिजन झालेलं आहे दोघांमध्ये. आता हे दोघे एकमेकाला पॅरलल आहेत, गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट एकमेकाला पॅरलल आहेत. तर व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस शंट. दोघे पॅरलल असल्यामुळे व्होल्टेज ड्रॉप सेम असेल. तर Ig into G ह्याच्यातला व्होल्टेज ड्रॉप IR असं मी वापरलेलं आहे, इज इक्वल टू IS into S. मला शंट चूज करायचा आहे आणि शंट कितीचा यूज करायचा हे मी बघणार आहे. माझा एम आहे शंट काढण्यासाठी. आता इथे I इज इक्वल टू IS इज इक्वल टू I मायनस IG मला घेता येईल, म्हणजे IG इंटू G इज इक्वल टू ह्या इक्वेशन प्रमाणे IS च्या जागी I कॅन राईट I मायनस IG इंटू S आणि अल्टिमेटली शंटची व्हॅल्यू येणार आहे IG इंटू G अपॉन I मायनस IG. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही शंटची व्हॅल्यू डिसाइड करू शकता. म्हणजे तुम्ही आधी प्री डिटरमाइन करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मला प्रश्न विचाराल की सर याचा अर्थ काय, तर हा गॅल्व्हॅनोमीटर 5 मिली एम्पियरला सपोज फुल करंट डिफ्लेक्शन देतोय. दिस इज ए व्हॅल्यू आय एम आर्बिट्ररीली टेकिंग. एक कुठली तरी व्हॅल्यू घ्यायची म्हणून मी घेतोय, पण मला करंट 10 एम्पियर मोजायचा आहे. म्हणजे हा याच्या 10,000 मिली एम्पियर थोडक्यात सांगायचं तर, आणि हा 5 मिली एम्पियर, म्हणजे मला 2000 पट त्याची रेंज वाढवायची आहे. 2000 पट रेंज वाढवण्यासाठी हा शंट किती वापरावा लागेल हे मला चूज करायचं आहे. तर IG ची व्हॅल्यू 5 मिली एम्पियर येईल. G गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स तुम्हाला दिलेला असेल आणि I मायनस IG वरून तुम्ही त्या शंटची व्हॅल्यू डिसाइड करू शकता. आता प्रश्न राहिला एम्प्लिफिकेशन फॅक्टर कसं काढणार आहोत आपण. I अपॉन IG रेंज एम्प्लिफिकेशन. तर हे इक्वेशन आपण इथून पुन्हा यूज करू आणि आता ह्याला सॉल्व्ह करू आपण. IG इंटू G is equal to IS I into S minus IG into S. तर IG into G plus S ही टर्म इकडे येईल, प्लस IG into S मी दोघांना IG कॉमन घेऊ शकतो, is equal to I into S येईल आणि I upon IG रेंज एम्प्लिफिकेशन is equal to G plus S upon S. हा फॉर्म्युला देखील तुम्हाला वापरता येईल रेंज एम्प्लिफिकेशन काढण्यासाठी. This is the way in which you can convert a galvanometer into an ammeter. You can convert a galvanometer into an ammeter. So I think this is the important thing on which I can conclude about the ammeter. I hope you have understood this. If you have any doubt, just ask them so that I can answer you in detail. Thank you very much. आता पुढे व्होल्टमीटर पण